मनसे ठाकरे गटाच्या युतीची आज घोषणा होणार आहे। आज दुपारी 12 वाजता युती संदर्भातला निर्णय जाहीर केला जाईल। संजय राऊतांनी या संदर्भातली माहितीही दिली होती आणि त्यानंतर आज या घोषणेकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे खासदार संजय राऊतांनी या संदर्भातली माहिती दिली होती। आज ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकांचं सत्र हे पाहायला मिळालं होतं। सातत्यानं या दोन्ही ठाकरे बंधूंची भेट होत होती। त्यानंतर आज या युतीची घोषणा होणार आहे। 12:30च्या दरम्यान ही घोषणा होईल। त्याच्यामध्ये आता लपून ठेवण्यासारखं काही नाही। काल रात्री जवळजवळ जागा वाटपासंदर्भात ज्या प्रक्रिया पूर्ण करायच्या असतात त्या झालेल्या आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला उद्या बातमी मिळेल। माननीय उद्धवजी आणि माननीय राजसाहेब एकत्रित येऊन त्यांनी निवडणुका लढवाव्यात अशा पद्धतीची महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा जी होती त्याप्रमाणे ती आता पूर्ण होत आहे। मुंबई महापालिकेसहित सर्व महापालिकांमध्ये ह्या दोन्ही पक्षांची युती होण्यासाठी प्रयत्न चाललेले आहेत, चर्चा चालू झालेले आणि या बहुतेक चर्चा मुंबईसहित बाकीच्या महापालिकांची चर्चासुद्धा अंतिम टप्प्यात आहे। परंतु मुंबई महानगरपालिकेची युतीच्या संदर्भात उद्याच त्या संदर्भातले माननीय उद्धवसाहेब राजसाहेब एकत्रित येऊन घोषणा करतील, युती जाहीर करतील। राऊतांच्या घोषणेमुळे मनसेत अस्वस्थता पसरली आहे। जागा वाटप पूर्ण होईपर्यंत युतीची घोषणा नको, मनसेच्या भूमिकेला राऊतांकडून हरता देण्यात आल्याचं दिसून येत आहे। तिढा नाहीये, तिढा कुठल्याही जागेवर नाहीये, पण शेवट तुमचा कार्यकर्ता कोण लढवणार, आमचा कार्यकर्ता कोण लढवणार आहे, त्याच्यामध्ये कोण जास्ती चांगला असेल का याच्या संदर्भात चर्चा होत राहते। डेटा गोळा केला जातो, डेटा अनालिसिस केला जातो, या गोष्टीला थोडा वेळ जातो, त्यामुळे तिथे चर्चा अजून चालू आहे। जागा वाटप हे अंतिम टप्प्यावर आलेलं आहे, त्यामुळे ते फार काही ते अडकलंय कुठेतरी असं काही भाग नाहीये। काही 2-3 जाग्याचा विषय असेल ते दोघं बंधू एकत्र येऊन सोडवतील आणि युती होते तेव्हा जागा वाटपाचं सूत्र जाहीर करायला पाहिजे असं काही नाहीये। कारण ह्या अगोदर अनेक युती आघाड्या ज्या झालेल्या आहेत त्या अगोदर युती आघाडीची घोषणा झाली आणि नंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला डिक्लेअर झालेला आहे। कदाचित तो नंतरही होऊ शकतो किंवा एकत्र होऊ शकतो।